नमस्कार शेतकरी मित्रो. आणि आपण बघतोय की बऱ्याचदा काय होतं की आपण जो ड्रीपचा पाईप जो जोडलेला आहे हा PVC पाईप, तर ह्या PVC पाईपचं काय होतंय की आपल्याला असा टाकला जातो आपण पाईप. आता हा टाकलेला आहे असा, हे बघा. तर काय होतं की आपण ज्यावेळी ट्रॅक्टर घालतो त्यावेळी आपल्याला पाईप कट करावी लागते. तर आपण काय करायचं आहे, जो जॉईंट आहे त्या ठिकाणी आपण स्क्रू लावू शकतो. आणि स्क्रू लावल्यानंतर आपल्याला काय होते की ज्यावेळी आपल्याला पाईप काढायचे आपण स्क्रू लावू शकतो. आणि काय करायचं, आपल्याला ज्यावेळी पाईप काढायचे त्यावेळी आपण हा स्क्रू काढून आपली ही जी पाईपलाईन आहे, समजा ज्यावेळी आपल्याला ट्रॅक्टरची मेहनत करावी लागते पीक झाल्याच्या नंतर, तर त्यावेळी आपण काय करू शकतो, एक स्क्रू काढून ही पाईप आपण सेपरेट करू शकतो. सोल्युशन लावल्यानंतर काय होतं की बऱ्याचदा ते कट करून काढावं लागते. तर आपण स्क्रू लावायची एक सोपी पद्धत, एक जरी स्क्रू लावला, फक्त एक, तरीसुद्धा आपली ड्रिपची जो पाईप आहे तो उपसत नाही. तर चला बघूया आपण PVC पाईपचा जो जॉईंट आहे त्याच्यामध्ये स्क्रू कसा लावायचा आणि कुठला स्क्रू लावायचा ते बघूया. चला तर अशा प्रकारे इथं हे बघा, आपण काय केलं आहे, असा स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने किंवा एखाद्या चांगला टोकदार स्क्रू बघून आपण पहिला एक होल करून घ्यायचा आहे. छोटासा होल करून झाल्यानंतर आपण आता या ठिकाणी होल अगोदर करून ठेवलेला आहे. तर हा बघा, हा स्क्रू त्या होलमध्ये जो आहे तो अशा प्रकारे बसवून घ्यायचा आहे. अगदी सहज बसतो. सोल्युशन वगैरे न लावता स्क्रूद्वारे आपण पाईप जोडू शकतो. पाईप जेवढा बसतोय तेवढा अगोदर फिट्ट बसवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग अशा प्रकारे हे बघा, स्क्रू असा आपण टाकायचा आहे. एकदा का स्क्रू बसला की पाईप अजिबात हलत नाही. आणि जर आपण 2 स्क्रू टाकले तर ते स्क्रू 2 समोरासमोर टाकायचे आहेत. आपल्या ठिकाणी काय झालं आहे, पेपरमुळं 2 स्क्रू टाकता येत नाहीत 2 साईडला. तर आपण 2 साईडला जर 2 टाकले तर पाईप जो आहे तो अगदी चांगल्या पद्धतीने फिट्ट राहतो. आणि ज्यावेळी आपल्याला शेताची मेहनत करायची असते पीक संपल्याच्या नंतर, त्यावेळी आपण काय करायचं आहे, त्या ठिकाणी फक्त स्क्रू काढायचा, पाईप निघून जातो. दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.